Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 10, Agrotourism. In previous lecture, explain the agrotourism concept and definitions. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर नंबर 1 मध्ये आपण ॲग्रो टुरिझमचं कन्सेप्ट आपण बघितलं, त्यानंतर डेफिनेशन्स आपण बघितलेत. तर ॲग्रो टुरिझम बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं हा चॅप्टर 2 मार्क आणि 6 मार्क असं याचं वेटेज आहे. 2 मार्क कंपल्सरी आणि विथ ऑप्शन 6 मार्क. तर बोर्ड एक्झाममध्ये या चॅप्टरवर 6 मार्क्सचं विचारणार आहे. मग 6 मार्क्सचं जर आपण डिवायडेशन केलं, बायफर्गेशन केलं, तर 1-1 मार्काचे 2 ऑब्जेक्टिव्ह, 1 4 मार्काचं असंही विचारू शकतात. मग 4 मार्काचं जे विचारणार आहेत तर ते जास्त करून ॲडव्हान्टेजेस वगैरे विचारणार आहेत. तर आज या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ ॲग्रो टुरिझम. फीचर्स ऑफ ॲग्रो टुरिझम. तर चे वैशिष्ट्य काय, आपण संकल्पना वगैरे अगोदर बघितली, आपण याचे फीचर्स, याचं वैशिष्ट्य काय आहे हे आज आपण बघणार आहोत. द ॲग्रो टुरिझम ॲक्टिव्हिटी टेक प्लेस इन द ॲक्सेसिबल लोकेशन. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असणं गरजेचं आहे, ॲक्सेसिबल लोकेशन. जिथं लोकेशन असं असायला पाहिजे, त्याचं ॲग्रो टुरिझमचं ठिकाण असं असायला पाहिजे, ते दुरूनही आपल्याला त्याचं स्पॉट दिसायला पाहिजे, दुरूनही दिसायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्याचं प्रवेश योग्य ठिकाणी असायला पाहिजे. कसं झालं पाहिजे, योग्य ठिकाणी. म्हणजे त्याचं जे लोकेशन आहे, सगळे पॉईंट कळून तो याला पाहिजे, चौक असायला पाहिजे आणि तो रस्त्यावर सहसा असायला पाहिजे की जेणेकरून जाणारंसुद्धा त्याची इच्छा असायला पाहिजे की चला जाता जाता आपण त्यामध्ये एंट्री करूया, असं त्याचं लोकेशन असायला पाहिजे. द आर्किटेक्चर ऑफ विलेज इज प्रमोटेड बाय लोकली डेव्हलप्ड अकोमोडेशन अँड फूड फॅसिलिटी. तर गावातल्या वस्तूची रचना स्थानिकरित्या विकसित करणं आवश्यक आहे. त्याचं निवारा, भोजन सुविधाद्वारे केलेली असायला पाहिजे, याची सुविधा केलेली असायला पाहिजे. तर त्याचं आर्किटेक्चर या पद्धतीनं असायला पाहिजे की एक खेडे विभागाचं स्वरूप, कारण हे बघायला येणारे मॅक्झिमम हे शहरी विभागाचे असणार आहेत आणि शहरी विभागाचं जे बघितलेलं असतं ते त्यांना नको आहे. खेडे विभागाची जी रचना आहे ती रचना व्यवस्थित स्थानिकरित्या विकसित करण्यात यायला पाहिजे. तिथं भोजन व्यवस्था, निवारा व्यवस्था असायला पाहिजे. इट शुड बी मोर फोकस ऑन क्लीननेस अँड हायजीन इन द एरिया. तिसरं वैशिष्ट्य असं की स्वच्छतेवर जास्त भर द्यायला पाहिजे. कशावर, स्वच्छतेवर जास्त भर द्यायला पाहिजे, अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे स्वच्छतेवर. क्लीननेस अँड हायजीन, स्वच्छता फार महत्त्वाची आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. इट शुड बी ओपन शॉपिंग सेंटर ऑफ लोकल अँड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट. मग स्थानिकांनी सेंद्रिय उत्पन्नाची खरेदी केंद्रे उघडली असायला पाहिजे. स्थानिक आहे ना, लोकल अँड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट, सेंद्रिय प्रॉडक्ट, सेंद्रिय खतापासनं तयार झालेले प्रॉडक्ट त्याचे लावायला पाहिजे. आपण शॉपिंग सेंटर उघडायला पाहिजे. तर हा शहरी भागाचं जे आहे ऑर्गॅनिककडे जास्त लक्ष चाललेलं आहे. त्यासाठी अशा ॲग्रो टुरिझममध्ये आपण ते स्टॉल लावणार आहोत. ते कसे असायला पाहिजे, एकतर लोकल असायला पाहिजे, स्थानिक 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 असायला पाहिजे आणि सेंद्रिय
पासनं तयार झालेलं प्रॉडक्ट असायला पाहिजे, उत्पादन असायला पाहिजे, तर त्याला जास्त वाव असणार आहे. इट शुड बी ऑन समथिंग टू सी, काही बघा, समथिंग टू डू, काही करा, अँड समथिंग टू बाय, काही खरेदी करा. इट शुड बी ऑन समथिंग टू सी, सम टू डू अँड समथिंग टू बाय. ओके, तर काही बघा, काही करा, काही घ्या, खरेदी करा. ओके, टूर्स टू प्रोडक्शन सेंटर लाईक फ्रूट गार्डन्स. मग टूर्स आहे ना, जे ॲग्रो टुरिझम जे आहे तिथं वैशिष्ट्य काय असायला पाहिजे, फीचर्स काय त्याचे, की तिथं फ्रूट गार्डन असायला पाहिजे भव्य आहे ना. तर तिथं बसणार, सावलीमध्ये फळं घेणार आणि त्याची खरेदी करणार. बाहेर 50 असेल तर तिथं 100 सुद्धा खरेदी करू शकतात. एवढा आनंद निर्माण होतं आणि आपण त्या झाडाचे बघून घेतो की कोणते आहेत, तर आणखीन विश्वास जास्त होतं. यासाठी लोक पैशाला बघणार नाही, त्यांनी आनंद करायला, पैसे खर्च करण्यासाठी बाहेर निघालेले आहेत. तर अशा दृष्टीनं फ्रूट गार्डन असायला पाहिजे. गोट फार्म आहे ना, काय असायला पाहिजे, गोट फार्म असायला पाहिजे. नंतर पोल्ट्री फार्म, कुक्कुटपालन असायला पाहिजे. डेअरी फार्म असायला पाहिजे. या बघण्यामध्ये फार आनंद येतो शहरी भागात, कारण हे त्यांना बघायला मिळत नाही. तर हे कसं कुक्कुटपालन असतं, अंडी कुठून येतात, बॉयलर कुठून येतं आहे ना, गोट शेळ्या कसे येतात, कसे राहतात आहे ना, डेअरी फार्म, दूध कुठून येतं, कसे जनावर असतात, गाई म्हशीमध्ये काय फरक असतं, हे सगळं त्यांना इथून मिळणार आहे बाळांना. तर आपल्या शिक्षण याच्यामध्येही मॅक्झिमम पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी टाकलेलं आहे ना, सायन्सच्या सगळ्याच याच्यामध्ये. तर आजचं जे शिक्षण आहे हे ॲक्टिव्हिटी बेसवर आहे. म्हणजे त्यांना बाहेर बघणं गरजेचं आहे. फक्त वाचून काढायचं नाही आहे, तर ॲक्टिव्हिटी करायचं आहे. बाहेर त्यांना रिअल प्रॅक्टिकली दाखवायचं आहे बाळांना. यासाठी असे ॲग्रो टुरिझम उभारलं तर हे शैक्षणिक सहल वगैरे हे येणार आहेत, त्यांनी बघून जाणार आहेत. तर याला भरपूर वाव आहे बाळांना, ॲग्रो टुरिझमसाठी भरपूर वाव आहे. तर असे आपण त्या ॲग्रो टुरिझममध्ये फ्रूट गार्डन असायला पाहिजे, गोट फार्म असायला पाहिजे, पोल्ट्री फार्म असायला पाहिजे, डेअरी फार्म असायला पाहिजे. तर जेणेकरून जे शैक्षणिक सहल असणार आहेत त्यांनाही नॉलेज मिळणार आणि जे खेडेभागाची आलेले असतील तर त्यांनाही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार, त्यांना नॉलेज मिळणार आणि त्यांनीसुद्धा करू शकतात. तर ह्या वैशिष्ट्य आहे. त्या पद्धतीनं क्लीननेस असायला पाहिजे, स्वच्छतेवर जास्त भर असायला पाहिजे. आणि लोकॅलिटी कशी असायला पाहिजे, एकदम साफसुथरं असायला पाहिजे. आणि लोकॅलिटी असं जे जास्तीत जास्त आपल्याला दिसणार अशा ठिकाणी असं लोकॅलिटी असायला पाहिजे की जेणेकरून कुठूनही ते दिसायला पाहिजे. तर अशा ठिकाणी आपण हे ॲग्रो टुरिझम उभारायला पाहिजे. या पद्धतीनं हे ॲग्रो टुरिझम उभारले जातात. तर हे ॲग्रो टुरिझममध्ये जसं इथं आता भाजीपाला आहे, किती आनंदाने असं आतमध्ये फिरत आहे टुरिस्ट आहे ना. तर या पद्धतीनं असायला पाहिजे. नेक्स्ट, इट ऑल्सो व्हिजिट टू लोकल प्लेसेस, व्हिजिट टू लोकल प्लेसेस. तर इट ऑल्सो व्हिजिट्स टू लोकल प्लेसेस लाईक ग्रामपंचायत, स्कूल, विलेज रिव्हर, ओल्ड रिलिजियस प्लेसेस. तर याचं व्हिजिट जे ॲग्रो टुरिझमचं अशा ठिकाणी की त्यामध्ये ग्रामपंचायत असायला पाहिजे, स्कूल, विलेज रिव्हर, ओल्ड रिलिजियस पॅलेस अशा ठिकाणी हे आपण उभारायला पाहिजे की जेणेकरून हे सगळं बघता यायला पाहिजे आहे ना. तर स्थानिक स्वराज्य, ग्रामपंचायत, शाळा, खेडेगाव, जुने धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणीही भेट दिली जाते. अशा ठिकाणी भेट म्हणजे ते असं ॲग्रो टुरिझम असायला पाहिजे की त्यांनी हे सगळं बघता यायला पाहिजे. नेक्स्ट, फॅमिली अँड व्हिलेज गेम्स. आता जे काही फॅमिली वगैरे आलेली आहे तर त्यांना खेळण्यासाठी ॲग्रो टुरिझममध्ये असायला पाहिजे आहे ना. तिथं असतं की जेणेकरून
लहान मुलंही खेळणार, मोठेसुद्धा फॅमिलीमधले खेळणार, असे सगळं काही तिथं असला पाहिजे. जसं की गिल्ली दंडा हे मुलं खेळतात आहे ना, मजा येते त्यांना. नंतर कबड्डी, रेस्टिंग म्हणजेच कुस्ती, हाय जम्प आहे ना, लॉंग जम्प, पेबल, गारगोट्या, गोट्या वगैरे ते खेळ, असे मुलं पूर्ण रंगून जातात त्याच्यामध्ये. किती वेळ जाते त्याच्यामध्ये त्यांना पत्ता लागत नाही, आनंदाने खेळत असतात. असे खेळ तिथेही उपलब्ध असायला पाहिजे, तर हे मनोरंजक होणार. इट शुड बी अरेंज्ड विथ इव्हनिंग एंटरटेनमेंट लाईक कॅम्प फायर, लोकल अँड फॉक डान्स सॉंग. तर संध्याकाळी जर त्यांनी मुक्कामालाही राहिले तर त्यांचंही मनोरंजन व्हावं. जसे की कॅम्प फायर आहे, स्थानिक आणि लोकल नृत्य आहे ना, फॉक डान्स लोकलमध्ये आहे ना, लोकल नृत्य. नंतर सम वुमेन्स अरेंज रिलिजियस ऑर्गनायझेशन, काही महिला धार्मिक संघटनाची व्यवस्थाही करतात. तर असं त्यांचं ती रात्र कशी जाईल आनंदमय असं, जेणेकरून ज्या जुन्या प्रथा आहेत, जुने जे डान्स आहेत, जे नृत्य आहेत, हे आज बघायला मिळत नाही, अशा ठिकाणी हे उपलब्ध असतं. तर दिज आर द फीचर्स ऑफ ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझमचे फीचर्स आहेत. या पद्धतीनं सहली काढून शाळांचे तिथेही विद्यार्थ्यांना बघण्यासाठी घेऊन जातात. तर ही शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी, असे काही आपल्याला त्या एरियामध्ये बघायला मिळणार. असेही शाळा कशी असायला पाहिजे असेही मॉडेल असलं गरजेचं आहे. तर हे रिव्हर साईडमध्ये वगैरे, कारण नदीलाही फार वाव असतं आहे की नाही, शहरामध्ये नद्या बघायला मिळत नाही, नद्या कशा असतात. तर अशा ठिकाणी आपण ॲग्रो टुरिझम उभारायला पाहिजे की जेणेकरून शहरी या पद्धतीने स्पोर्ट वगैरे, यूथ वगैरे येऊन गार्डनमध्ये वगैरे थोडं मजा मनोरंजन करून अशा पद्धतीनं हे ॲग्रो टुरिझम सक्सेस होतं बाळांनो. तर हे गिल्ली दंडा खेळू लागले, किती आनंदी आहे बघा, हां है ना, किती मजा येत असेल. शहरी भागात खेळायला मिळत नाही बघा, किती छान गिल्ली दंडा खेळू लागले है ना. हे बघा कॅरम, असं सगळं असायला पाहिजे. हे नृत्य, धार्मिक नृत्य वगैरे आहे ना, सामाजिक, तर किती छान मजा वाटते बघा. हे नृत्य करायला येत आहे ना, जुन्या आहे ना पारंपरिक नृत्य वगैरे कसे असतात, कसे मिळून या पद्धतीनं हे जुने आहे ना, कॅमल किती सजवलेलं आहे बघा. या पद्धतीनं हे घोड्यावर आहे ना, असंही असायला पाहिजे ॲग्रो टुरिझममध्ये. ही आपली बैलगाडी या शहरामध्ये ना, गाडीमध्ये बसले किती आनंद वाटायला त्यांना बघा बरं. खेडी भागामध्ये तेवढं वाटत नाही, परंतु शहरी भागाचे बसून किती आनंद मजा घेतात है ना. तर अशा रीतीने ॲग्रो टुरिझमचं फीचर्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲग्रो टुरिझम. ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲग्रो टुरिझम. तर याचे फायदे कोणते आहेत, ॲग्रो टुरिझमचे फायदे? देर आर सो मेनी ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲग्रो टुरिझम. ॲग्रिकल्चर tourism allow people to stay close to nature. Allow people to stay close to nature. It carried out different functions or operation on the farm. It brings agriculture sector and service sector closer. तर पहिला ॲडव्हान्टेज काय सांगितलं मग, ॲग्रिकल्चर टुरिझम अलाउ पीपल टू स्टे क्लोज टू नेचर. तर या कृषी पर्यटन्स लोकांना निसर्गाच्या जवळ आणतं. निसर्ग काय बाळांनो आहे ना, हे जोडून आपण बघतो की का कसं ॲग्रो टुरिझममध्ये का मजा, कसे झाडं, कसे फळं, कसे पिकं, हे सगळं असं जोडून आपल्याला बघता येतं. इट कॅरीड आउट डिफरंट फंक्शन्स और ऑपरेशन्स ऑन द फार्म. डिफरंट फंक्शन. तर या ॲग्रो टुरिझमचा फायदा, तिथं वेगवेगळे कार्य आहे ना, वेगळे कार्य आपल्याला ऑन फार्ममध्ये करता येतात. तर शेतात वेगळे कार्य केले
जातात आणि वेगळे कार्य ऑपरेशन बरेच ॲग्रो टुरिझममध्ये म्हणजे शेतात कोणकोणते कार्य केले जातात, नांगरणी कशी, कुळवणी कशी, हे ऑपरेशन तिथं आपल्याला ॲक्च्युली प्रॅक्टिकली दाखवतात. कारण शहरी भागाला हे माहीत नसतं शेतामध्ये काय करावं लागतं. इट ब्रिंग ॲग्रिकल्चर सेक्टर अँड सर्व्हिस सेक्टर क्लोजर. तर कृषी व्यवसाय आणि सेवा व्यवसाय हे एकत्र येतात आहे ना. कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन बिटवीन रुरल अँड अर्बन पीपल. रुरल अँड अर्बन पीपल. तर जे सांस्कृतिक आहे ना, सांस्कृतिक जे काही पारंपरिक आहेत हे सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा समावेश होतं आहे ना. तर जे काही रुरलमध्ये जे काही ॲक्टिव्हिटी आहेत आणि शहरामध्ये जे काही ॲक्टिव्हिटी आहे एकमेकाला देवाणघेवाण होतात. आपले जे काही सांस्कृतिक पारंपरिक जे काही आहेत ते सगळं आपल्याला तिथं ॲक्टिव्हिटीद्वारे आपल्याला बघायला मिळतं. इट इन्क्लूड सोशल अँड मोरल व्हॅल्यू. आता सोशल आणि मोरल व्हॅल्यू या सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा समावेश असतं. इट सॅटिस्फाय द क्युरियासिटी ऑफ द अर्बन पीपल रिगार्डिंग विलेज अँड ॲग्रिकल्चर. आता हे बघितल्यानंतर शहरी लोकांच्या आहे ना, शहरी लोक जे आहेत हे ॲग्रो टुरिझममध्ये येणार. तर ग्रामीण भागातलं जीवनमान कसं असतं आणि कृषी क्षेत्र हे कसं असतं याबद्दल त्यांना फारच कुतूहल होणार आणि त्यांना समाधान मिळणार की खरंच शेतकरी काय कष्ट करतं आणि कसं मशागत करतं, कसं उत्पादन करतं याबद्दल कुतूहल निर्माण होईल आणि त्यांना त्याबद्दल आदर होईल की नाही खरंच शेतकरी दादा हे कष्टाळू असतं आणि खरंच त्याच्या मालाला भाव द्यायला पाहिजे आणि आपण भाजीपाला घेताना आपण बार्गेनिंग करू नये असंही त्यांचा दृष्टिकोन निर्माण होईल. इट क्रिएट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी टू द फार्मर्स अँड यूथ. तर ॲग्रो टुरिझमचं महत्त्वाचं काय की रोजगार देण्याची क्षमता तरुणांना आणि शेतकऱ्यांना मिळतं, रोजगार निर्मिती होते. तर हे आपण डिसॲडव्हान्टेज बघितले. आणखीन डिसॲडव्हान्टेज आहेत, आपण थोडं बघूया. या पद्धतीनं हे ॲक्टिव्हिटी जे आहेत खेडे विभागामधली ॲक्टिव्हिटी हे बघून शहरी विभाग फारच आनंदी होतो. त्यांना कुतूहल लागतं की हे कसं बघा, कसे टुरिस्ट बघायला त्यांचं जीवन कसं आहे ना, त्यांचं घर कसं आहे, त्यांनी फोटोग्राफ करू लागलेत की कसं राहतात. त्यांना फारच वेगळं असं होतं की बाई कसे राहत असतील. शहरामध्ये मोठमोठ्या घरामध्ये AC मध्ये राहणारे लोक हे नंतर खेड्यामध्ये कसे राहतात लोक हे बघून त्यांना फारच हे होतं. तर हे दोन्ही संस्कृतीमध्ये खेडे विभागाची शहरी विभागाची हे एकमेकाला कनेक्ट आहेत. तर हे फारच ॲग्रो टुरिझम हे समाजामध्ये फार महत्त्वाचं मोलाचं योगदान देतं, नैतिक मूल्य हे लक्षात. तर इट प्रोव्हाइड ॲडिशनल इन्कम सोर्स फॉर द फार्मर. दुसरा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज फायदा काय आहे की ॲडिशनल इन्कम मिळतं. तिथं फळांचा स्टॉल, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट जे काही आपल्याला ठेवता येतं आणि तिथं विकत घेतात. जसं खंडाळा वगैरे तुम्ही भेट दिली असेल तर किती टुरिस्ट असतात, किती खर्च करतात, किती महागडं घेऊ शकतात. तर गरिबांना व्यवसाय मिळतं, पैसा मिळतं, एक्स्ट्रा इन्कम मिळतं. द अर्बन पीपल कॅन अंडरस्टँड द रुरल लाईफ. तर शहरी भागाचे लोकांना खेडे भागाचं जीवनमान कसं आहे हे त्यांना ॲक्च्युअली ॲक्टिव्हिटीद्वारे समजतं की कसं त्यांचं जीवन असतं हे त्यांनी समजून घेऊ शकतात. देन इट स्प्रेड नॉलेज अबाउट ॲग्रिकल्चरल सायन्स अमंग अर्बन पीपल. मग या शहरी भागाच्या लोकांना आपण ॲग्रो टुरिझमद्वारे आपलं ॲग्रिकल्चरचं नॉलेज, कृषी क्षेत्राचं ज्ञान हे आपण यांच्यापर्यंत पोचवू शकतो. हाही उद्देश आहे, फायदा आहे. इट ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज थ्रू रुरल गेम्स, फेस्टिवल, फूड अँड ड्रेसेस फॉर रिक्रिएशन ऑफ फॅमिली. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या ॲग्रो टुरिझमद्वारे
आपल्याला ग्रामीण भागातील खेळ आहेत, सण आहेत, नंतर उत्सव आहे, कुटुंबाच्या मनोरंजनासाठी जेवण, ड्रेसेस, तर हे आकर्षित करण्यासाठी तर हे ॲग्रो टुरिझमचं फायदा आहे. इट हेल्प्स टू रिड्यूस बर्डन ऑफ द अदर ट्रेडिशनल टुरिस्ट सेंटर. तर ॲग्रो टुरिझमचं फायदा असा आहे की पारंपरिक जे टुरिस्ट आहेत, पारंपरिक पर्यटक स्थळे जी आहेत, पारंपरिक पर्यटक स्थळे जी आहेत त्यावरचं बोजा कमी करतं ॲग्रो टुरिझममुळं. तर तिथं तिकडं आपण जर ॲग्रो टुरिझम ओपन केलं तर हे जे पारंपरिक पर्यटन स्थळे आहेत जिथं गर्दी जास्त होते आणि काही तेवढं फायदेशीर नसतं, तर त्याचं बर्डन हे पूर्ण कुठं इकडं ॲग्रो टुरिझमकडे येणार आणि त्यातलं बर्डन जे आहे, लोड जे आहे ते कमी होणार. हे याचं पाठीमागचा फायदा आहे. तर दिज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲग्रो टुरिझम. तर 4 मार्काचं ॲडव्हान्टेज हे विचारू शकतात, महत्त्वाचं आहे. तर ॲग्रो टुरिझमचे फायदे काय आहेत? तर हे फायदे आपण बघितलेले आहेत. ॲग्रो टुरिझममुळे फायदे कोणते आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, तर या पद्धतीनं ॲग्रो टुरिझमचे फायदे की शहरी भागातल्या लोकांना हे शेती वगैरे कशी असते हे बघायला ॲक्च्युअल मिळतं. या पद्धतीनं ॲग्रो टुरिझममध्ये येऊन लहान मुलं मोठेसुद्धा आनंद घेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत राहा ॲग्रो टुरिझम. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार. तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान, जय किसान.